Next, today we shall more studying about the next article 3.3.5 on textbook page number 39. The name of this article is projectile motion. Projectile motion. We know about the motion mainly three types: translation motion, oscillation motion, and circular motion or rotational motion. But here we given next type in case sub types in case projectile motion. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? सर्क्युलर मोशन म्हणजे की गोल फिरणारा मोशन, ट्रान्सलेशन किंवा लिनियर म्हणले की सरळ जाणारा स्ट्रेट लाईन मधला मोशन, आणि ऑसिलेशन म्हणजे मागे पुढे, फॉर एक्झाम्पल झोपाळा, सिंपल पेंडुलम, ॲज लाईक. हियर गिवन प्रोजेक्टाईल मोशन. हियर गिवन अ डायग्राम ॲज लाईक ॲज लाईक ॲज लाईक. उलटी टोपली टाकल्यासारखं ही डायग्राम दिसते, त्याला काय म्हणायचं? प्रोजेक्टाईल मोशन आहे. आता समजा तुम्ही ज्यावेळेस हवेत दगड फेकता, तुम्ही काहीतरी वस्तू ऑब्जेक्ट फेकत असता, त्यावेळेस ते दगड कसा जातो हो? समजा तुम्ही इथे उभे आहात, इथून असा एक पाय पाठीमागे घेऊन असा जोर लावून पाठीमागे हात करता आणि असं फिरकावता. फिरकवल्यानंतर अशा टाईपचा दगड येतो, एक मॅक्झिमम उंचीला येतो, टॉप पोझिशनला येतो. म्हणजे असं चढत्या क्रमांकानं होत होत नंतर काय करतो, तो उतरत्या क्रमांकानं जात असतो अशा टाईपचा, आणि कुठेतरी जमिनीवर पडत असतो. आता हे जे डिस्टन्स आहे आपल्यापासून, इथे आपण उभे आहोत आणि ऑब्जेक्ट इथे पडतोय, हे जे डिस्टन्स आहे याला रेंज म्हणायचं. रेंज दिसतंय का स्क्रीन मध्ये? आर, कॅपिटल आर दिसत आहे का स्क्रीन मध्ये? हा, तो कॅपिटल आर म्हणजे रेंज आहे. मग आता वेगवेगळ्या मुलांनी हे दगड असं फेकल्यानंतर वेगवेगळ्या रेंजनी किंवा वेगवेगळ्या टॉप पोझिशननी तो दगड जात असतो, हे आपल्याला माहिती आहे. किंवा बास्केटबॉल वगैरे हे देखील अशाच टाईपनं फेकला जातो, बास्केटमध्ये तो टाकला जातो. हे एक प्रोजेक्टाईल मोशन आहे. या ठिकाणी दोन प्रकारच्या गती दिसत आहेत. हे सरळ वर चढणारी गती ही, आणि नंतर ही उतरणारी, याला असेंडिंग म्हणतात, चढणे. आणि याला काय म्हणायचं? डिसेंडिंग म्हणायचं. अशा टाईपचा हा प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आहे. मग आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय नेमकं? एनी ऑब्जेक्ट, दगड म्हणा, काही म्हणा, एनी ऑब्जेक्ट इन फ्लाइट आफ्टर बिंग थ्रू विथ सम व्हेलॉसिटी इज कॉल्ड अ प्रोजेक्टाईल मोशन. ही डेफिनेशन आहे. कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस, फॉर एक्झाम्पल तुम्ही दगड फेकताय इन फ्लाइट म्हणजे हवेत फेकताय, आफ्टर बिंग थ्रोन विथ सेम व्हेलॉसिटी, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फेकताय ती व्हेलॉसिटी सेम, ही चढणी व्हेलॉसिटी, असेंडिंग व्हेलॉसिटी आणि डिसेंडिंग व्हेलॉसिटी सारखी असते, इज कॉल्ड अ प्रोजेक्टाईल मोशन. हे एवढा भाग त्याचा हवेतच असतो, फ्लाइट मोड मध्येच असतो. जसं आपण फ्लाइट मोड म्हणतो मोबाईलला, तसं म्हणजे काय, हवेतला मोड. किंवा फ्लाइट म्हणजे विमानासारखं थोडक्यात, म्हणजे हवेमध्ये असा जो असतो त्याला प्रोजेक्टाईल मोशन म्हणलेलं आहे. आता असे बरेचसे आपण क्रिकेट मधला बॉल देखील तसं कधी कधी बॅटने असं फ्लाइट मोड मध्ये वर जातो उंच, आणि काही अंतर उंच जाऊन मग तेवढंच तसंच खाली उतरतं तेवढ्याच अंतरावर. म्हणजे इथे एक विशेषता आहे, इंचपट्टी न लावता एक रेंज, ही जी रेंज आहे या रेंजचे दोन भाग होतात. हे टॉप पोझिशन आहे, हा पी टॉप पोझिशनला जातो मॅक्झिमम.
हे अंतर आणि हे हे असेंडिंग अंतर आणि डिसेंडिंग अंतर हे सारखं असतं. हे दोन्ही अंतर सारखे असतात या टॉप पासून. इंचपट्टी न लावता वाटल्यास तुम्ही आजच प्रयोग करून पहा. एखादी दगड घ्या, टॉप मोस्ट उंचीला गेलेल्या ठिकाणापासून या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत आणि इथून दगड पडल्याचं हे दोन्ही ठिकाणं मोजा. तुम्हाला इक्वल दिसतील, हे दोन्ही इक्वल दिसतील. म्हणजे जी लास्ट उंची जाऊन माघारी येतो अशा ठिकाणचा तुम्ही प्रयोग करून बघा. हे प्रॅक्टिकली आपल्याला घरी करता येतं. म्हणजे लॅबोरेटरी मधले प्रयोग आहेत असं नाही. म्हणजे बरेचसे प्रयोग आपल्याला आपल्या जीवनात वावरणाऱ्या वस्तूपासून करता येतात. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. काय दिलंय? अ बास्केट बॉल थ्रोज बॉल टुवर्ड्स बास्केट टर्निंग अवर फिगर. म्हणजे बास्केट बॉल जो आपण फेकला जातो तो बास्केटमध्ये तो अशाच पोझिशन मध्ये जातो असं सांगितलेलं आहे. मग आता इथे आपण तो ग्राफ काढलेला आहे. हा ग्राफ अलॉंग धिस एक्स ऍक्सिस ही ओरिजिन आहे, वरचा हा वाय ऍक्सिस आहे. म्हणजे इन केस हे ग्राफ कुठे आलं? 2 डायमेन्शन मध्ये आलं. एक्स अँड वाय या 2 डायमेन्शन मध्ये आलं. मग आता आपल्याला माहिती आहे, इन केस ग्राफ काढताना आपल्याला माहिती आहे असा की ग्राफ असा बऱ्याच वेळा आपण स्ट्रेट लाईन काढलेला आहे आणि सुरुवातीची जी व्हेलॉसिटी असते ती यू पकडतो आपण. म्हणून इन केस इथे जो ग्राफ दाखवलेला आहे हा या ठिकाणी ही जी व्हेलॉसिटी असेल ही जाणारी ती यू असेल आणि ही यू व्हेलॉसिटी इज रिसॉल्व्ड इनटू 2 कंपोनंट. आता फॉर एक्झाम्पल असा आपण ग्राफ काढतो अशा टाईपचा आणि अँगल थीटा समजा हे यू असेल. मग याचे 2 प्रकार पडतात याचे, किंवा इथे एक ट्रायंगल काढलो समजा आपण हा. मग आता याचे 2 प्रकार पडतात तिकडे. ही व्हेलॉसिटी यू एक्स होते, वेक्टर यू एक्स अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणून, आणि हे वाय ऍक्सिस असल्यामुळे काय होईल बरं? इकडे काय लिहिता येईल? यू वाय, म्हणजे यू वाय असं लिहिता येईल. ही यू वाय आहे आणि हे यू एक्स आहे आणि त्याचा रिझल्टंट वेक्टर यू हा आहे. बरोबर आहे. मग आता हे यू वाय जे आहे हे याला पॅरलल आहे नाही का, म्हणून ही समोरची बाजू देखील यू वाय होईल. होईल की नाही? म्हणजे आपल्याला इथे ट्रायंगल मिळाला. कसा ट्रायंगल मिळाला बरं? हा एक ट्रायंगल मिळाला आपल्याला. ही व्हेलॉसिटी यू एक्स आहे, ही व्हेलॉसिटी यू वाय आहे आणि याचा रिझल्टंट यू आहे. लक्षात येतं का? हा. आता मला या ठिकाणी साइन थीटाची किंमत काढून द्या. साइन थीटा, आता हे अँगल थीटा आहे. साइन थीटा बरोबर सांगा बरं काय येईल? यू वाय अपॉन यू. मग मला यू वाय ची किंमत सांगा आता काय होईल? यू वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. म्हणजे यू वाय कुठे आहे? इथे आहे. ही किंमत काय असेल बरं? यू वाय इक्वल टू यू साइन थीटा. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, साइन थीटाची जशी किंमत काढली तशी कॉस थीटाची किंमत काढून सांगा. कॉस थीटा, कॉस थीटा यू एक्स अपॉन यू. मग आता यू एक्स ची किंमत काढून सांगा मला. यू एक्स इज इक्वल टू काय होईल? यू कॉस थीटा. म्हणजे ही किंमत ही झाली नाही का? म्हणजे यू एक्स ची किंमत यू कॉस थीटा
म्हणजे हे दोन कंपोनंट आपल्याला इन केस साइन अँड कॉस मध्ये मिळालेले आहेत. हे लक्षात येतं का तुमच्या? आलं का? हा, आता मला सांगा, हे यू वाय इथे पण आहे नाही का? यू वाय आहे की नाही? म्हणजे ही किंमत यू वाय ची किंमत जी असेल, कोणत्या यू वाय ची किंमत? यू वाय इक्वल टू काय आहे? हे पहा. हा, आता हे यू वाय आहे, तर यू वाय ची किंमत काय आहे मला सांगा? यू साइन थिटा आहे, मान्य आहे. आणि हे किंमत काय असेल? यू एक्स ची किंमत काय असेल? यू कॉस थिटा आहे. हा, हे कसं आलं हे कळलं ना तुम्हाला? ही इनिशियल व्हेलॉसिटी यू, ओरिजिन, हे कळलं ना तुम्हाला? हा, आता इथे फिगर मध्ये बघा. आता फिगर मध्ये बघूया आपण. हा, आता इथे काय दिसतंय? हे ओरिजिन आहे, हे अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, हे वाय ऍक्सिस आहे, हे. आणि ही जी आपण दगड ज्या वेळेस इनिशियली फेकतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी यू आहे. मग ती व्हेलॉसिटी ह्याचं कंपोनंट म्हणजे हे रिसॉल्ड इंटू टू कंपोनंट. हे रिझल्टंट वेक्टर रिसॉल्ड इंटू टू कंपोनंट. वन इज अलॉंग एक्स ऍक्सिस. मग अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थिटा, हे आपण आता काढले. काढले की नाही? हा, म्हणून अलॉंग द एक्स ऍक्सिस ची किंमत मी यू एक्स न लिहिता काय लिहू शकतो? असंही लिहू शकतो नाही का? यू कॉस थिटा. मग त्याच पद्धतीनं अलॉंग वाय ऍक्सिसला मी यू वाय न लिहिता काय लिहू शकतो? यू साइन थिटा लिहू शकतो का? लिहू शकतो ना? या ओरिजिन या ठिकाणी लिहिलं. नंतर समजा मी काही अंतरावर दगड गेल्यानंतर या ठिकाणचा विचार केला. या ठिकाणी ही जी हॉरिझॉन्टल असेल ती यू एक्सच असेल, इथे जसा आहे तसंच असेल. आणि त्याची देखील किंमत काय असेल? यू कॉस थिटाच असेल. मग त्याच पद्धतीनं ही व्हर्टिकल असलेलं हीच किंमत असेल इथे, व्हर्टिकल. म्हणजे इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जे हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे ती यू कॉस थिटा आहे, इथे आहे, इथे आहे. आणि जी व्हर्टिकल कंपोनंट आहे ती काय आहे? यू साइन थिटा आहे, यू साइन थिटा. बरं, आता आणखीन पुढची पद्धत बघूया आपण, पुढं कसं आहे ग्राफ. आता समजा पी या ठिकाणी गेलो आपण. पी या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल? आता इथून इथपर्यंत जाताना हे ग्राफ फॉलोअप झाला. दगड ज्यावेळेस टॉप मोस्ट पोझिशनला जातो, टॉप या ठिकाणी गेल्यानंतर ही जी व्हर्टिकल व्हेलॉसिटी आहे ती किती होते सांगायचं आहे मला. टॉप पोझिशनला गेल्यानंतर आता इथून हे जाताना कसं गेलेलं आहे? ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी अशी जाते प्रत्येक पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला. म्हणजे प्रत्येक ठिकाणाला हे या ग्राफवर हे असेंडिंग म्हणतात, चढणं असताना असेंडिंग म्हणतात. प्रत्येक पॉइंटला एक कंपोनंट हॉरिझॉन्टल होता, यू कॉस थिटा, आणि एक व्हर्टिकल होता, यू साइन थिटा. मग आता ऍट जस्ट पी टॉप पोझिशन यावेळेस कसा असेल? काय असेल या ठिकाणी? या दोन कंपोनंटचं कसं असेल? तर या ठिकाणी हा दगड वर जातच नाही. वर जातो का या ठिकाणी? या ठिकाणी वर खेचला जातो का? नाही. म्हणजे ही व्हेलॉसिटी झिरो होते.
यू वाय हे 0 होते, हे असं चढताना यू वाय ची किंमत वाढत होती. पण या ठिकाणी यू वाय कंपोनंट इज 0, वेलॉसिटी 0. आता तुम्ही पहा, एखादं वाहन पुढे जाताना जाता जाता त्याला पाठीमागे रिव्हर्स यायचा असेल, तो किती फास्ट गेला पटकन रिव्हर्स जरी झाला तरीही ज्या ठिकाणी तो जाऊन माघारी येतो त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी कशी असते, 0 व्हावी लागते. 0 व्हेलॉसिटी होऊन मग पुढे जायचा तो मागे येतो, रिव्हर्स येतो, म्हणजे मायनस. बरोबर आहे का? लक्षात येते का? तुमच्या व्यवहारातलं ज्ञान सांगतोय हो. तुम्ही गाडीवर, सायकलवर किंवा तुम्ही चालता चालता पुढे जा आणि पटकन माग रिव्हर्स व्हा, तरी पण तुमची व्हेलॉसिटी 0 होती की नाही? आवाज येतो का माझा? मग हो की ना, दोनच सांगितलंय मी, हो ना किंवा कळत नाही, हे 3 ऑप्शन तुम्हाला देता येतात. तर रिव्हर्स, जिथं जिथं रिव्हर्स असतं त्या ठिकाणी ही व्हेलॉसिटी 0 करूनच दुसऱ्या व्हेलॉसिटीने यावं लागतं. मग या ठिकाणी हे जे व्हर्टिकल व्हेलॉसिटी आहेत, प्रत्येक ठिकाणी व्हर्टिकल व्हेलॉसिटी यू साइन थिटा आहे. आणि एक स्टेज अशी येते जिथे टॉप मोस्ट पोझिशन आहे, त्या ठिकाणी हा नसतो, फक्त हॉरिझॉन्टल मात्र आहे. हॉरिझॉन्टल प्रत्येक ठिकाणी आहे, इथं पण आहे, मात्र ही व्हेलॉसिटी नाही आहे. मग आता ह्या व्हेलॉसिटीच्या नंतर, आता या पॉइंटच्या नंतर इथे येऊ द्या, इथे येऊ द्या, इथे येऊ द्या, म्हणजे हे कोणती पोझिशन झाली? ही पोझिशन, हे असेंडिंग, हे डिसेंडिंग. मग ज्या वेळेस असेंडिंग आणि डिसेंडिंग चा सेंटर येतो, म्हणजेच पी पॉइंट येतो, त्यावेळेस व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 होते. म्हणजे वाय ऍक्सिसला वर चढतच नाही ना, संपलेला असतो तिथे, म्हणजे त्या ठिकाणची व्हेलॉसिटी 0 होते. आणि 0 होऊन, म्हणजे ही व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 होऊन मग आता डाऊनवर्ड डायरेक्शनला ज्या वेळेस येतो, त्यावेळेस ती व्हर्टिकल व्हेलॉसिटी जी कंपोनंट आहे यू साइन थिटा, तो डाऊनवर्ड होतो. इथे डाऊनवर्ड दाखवलाय पहा, दिसतंय का डाऊनवर्ड? इथे डाऊनवर्ड आहे. हा, मात्र यू कॉस थिटा हॉरिझॉन्टलच असतो, प्रत्येक ठिकाणी हॉरिझॉन्टल असतो, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हॉरिझॉन्टल असतो. आणि इथे तोही 0 होतो. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं, यू साइन थिटा असेंडिंगला अपवर्ड डायरेक्शन असतो आणि डिसेंडिंगला डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. हा, इथे दाखवलंय बघा, डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच या ठिकाणी 0 असतो, सेंट्रलला 0 असतो. आणि याला जेवढा वेळ लागतो, समजा टी नॉट इतका वेळ लागला चढण्यासाठी, जेवढा वेळ लागलेला आहे तेवढाच उतरण्यासाठीही वेळ लागतो. याला फ्लाइट टाइम म्हणतात, फ्लाइट टाइम. मग हा टाइम जेवढा आहे तेवढाच, हाही टाइम तेवढाच आहे. ही जेवढी व्हेलॉसिटी आहे तेवढीच व्हेलॉसिटी ही पण आहे. आणि हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच, हेही डिस्टन्स तेवढंच आहे. तुम्ही बघा, कुठलाही दगड घ्या आणि तुम्ही फेका, हे मेजरमेंट तुम्ही न घेता करेक्ट येतात, इक्वल येतात दोन्ही साइडचे. टाइम तेवढाच लागतो, वर जाण्यासाठी जेवढा टाइम लागला तेवढाच उतरण्यासाठी टाइम लागतो. आणि डिस्टन्स ही, ह्या हॉरिझॉन्टल डिस्टन्स जमिनीवरचं तुम्ही मोजा, दोघांमधलं इक्वल डिस्टन्स असतं, पण सेंटर निश्चित कुठे आहे हे काढता आलं पाहिजे. त्या सेंटरवरून तुम्हाला हे कन्क्लुजन करता येतं, प्रयोग करता येतं. कळलं? हे डायग्राम कळली? डायग्राम लक्षात आली?
हा, तर मग आता आपण इथे काय लिहिलेलं आहे पाहूया. डायग्राम लक्षात आलेले आहे तुमच्या? तर पुढे पहा. हे एक्झाम्पल दिले. लेट यू बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या 2 डायमेन्शन मध्ये प्लेन मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे. लक्षात आलं का? मग आता याचे डायमेन्शन यू एक्स आणि यू वाय हे 2 डायमेन्शन आपण इथे घेतलेले आहेत. म्हणून यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन 2 डायमेन्शन यू एक्स अँड यू वाय. आवाज कुणाचा तरी येतोय? वेअर this ux along the x-axis and only horizontal component. बघा ux is equal to u cos theta along the horizontal component. हे पहा, आलं लक्षात? तो हॉरिझॉन्टलच आहे. सिमिलरली यू वाय हा ये वाय वाटते तुम्हाला, यू वाय आहे. यू वाय अलॉंग व्हर्टिकल कॉम्पोनंट वाय ऍक्सिसचा आहे. अलॉंग व्हर्टिकल कॉम्पोनंट अपवर्ड डायरेक्शन. हा अपवर्ड डायरेक्शन कधीपर्यंत आहे हो? ॲट टॉप पोझिशन. आफ्टर टॉप पोझिशन डाऊनवर्ड डायरेक्शन. मग अपवर्ड जाताना पॉझिटिव्ह समजायचं आणि डाऊनवर्ड येताना निगेटिव्ह समजायचं. तर मग इथे काय म्हणले पहा, पी बी द टॉप पोझिशन इट इज 0. ती ह्या पी या ठिकाणी टॉप पोझिशन आहे. या ठिकाणी यू वाय किंवा यू ही किंमत 0 आहे असं सांगितलेलं आहे. नाव लेट. आता पुढे आपण ऍक्सेलरेशन कन्सिडर करतोय. ये बी द ऍक्सेलरेशन इट कॅन बी 2 डायमेन्शन. ऍक्सेलरेशन देखील 2 डायमेन्शन असणार आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी आहेत. मग व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलची ऍक्सेलरेशन सुरुवातीला आपण ए एक्स घेतला. ए एक्स इज द हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन. आता ए एक्स हा हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन आहे आणि तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. पहा इथे, इथे लक्षात घ्या, या पॉइंटला ही किंमत काय आहे हो? यू कॉस थीटा आहे. या पॉइंटला ही यू कॉस थीटा आहे. या पॉइंटला ही यू कॉस थीटाच आहे. प्रत्येक ठिकाणी यू कॉस थीटाच आहे. त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असतो. जिथे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, सारखीच असेल, त्या ठिकाणचा ऍक्सेलरेशन 0च असतो. म्हणून हॉरिझॉन्टल कंपोनंटचा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट म्हणजे किती आहे? 0 आहे. का बरं 0? म्हणजे सुरुवातीची व्हेलॉसिटी यू कॉस थीटाच आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, आणि फायनल व्हेलॉसिटी ही यू कॉस थीटाच आहे. मग आपल्या ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? इनिशियल किंवा फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. मग इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी ह्या सारख्याच आहेत. त्या दोघांचं मायनस होऊन काय होईल हो? 0/t. मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 0/t जर येत असेल तर मग ऍक्सेलरेशन काय आहे? 0 आहे. कळलं का? प्रत्येक पॉइंटची इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी सारखीच आहे. आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी यू कॉस थीटा आहे. या ठिकाणी ही फायनल व्हेलॉसिटी समजूया, तीही यू कॉस थीटा आहे. या ठिकाणची ही यू कॉस थीटा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणची व्हेलॉसिटी कशी आहे? सारखीच आहे.
कुठल्याही दोन व्हेलॉसिटीचं जर आपण मायनस केलं विथ रेस्पेक्ट टू टाइम तर ते दोन्ही सेम क्वांटिटी येतात, यू कॉस थिटा 0 होतात. म्हणजेच ऍक्सलरेशन अलॉंग हॉरिझॉन्टल 0, वेक्टर ax इज इक्वल टू 0. हे कॉन्सेप्ट लक्षात आला? लक्षात आला का? हो. हा, आता दुसरा कंपोनंटचा बघा. आता दुसरा कंपोनंट आहे इथे यू कॉस थिटा अलॉंग व्हर्टिकली अपवर्ड व्हर्टिकली वाय ऍक्सिस. या ठिकाणी पण व्हर्टिकली अलॉंग वाय ऍक्सिस आहे आणि आफ्टर पी पॉइंट हे डाऊनवर्ड आहे. म्हणजे या दोघांमध्ये फरक आहे. तो वर जाताना इथपर्यंत असेंडिंगचा वर आहे आणि हे डिसेंडिंगचा डाऊनवर्ड आहे. म्हणजे या ठिकाणी ए वाय ची किंमत हे पहा, ए वाय हा पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन आहे, हा वर चढणारा, मात्र हा निगेटिव्ह आहे. मग आता तो ऍक्सिलरेशन कोणता? ऍक्सिलरेशन कोणता आहे तर आपण पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वीवर हे प्रयोग करणार आहोत. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. म्हणजे जसं जसं वर जाईल तसं तसं ह्या जी आणि खाली येईल त्यावेळेस जी, हे दोन जी मध्ये अपोजिट डायरेक्शन आहे. हे अपवर्ड डायरेक्शन आहे, हे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजेच निगेटिव्ह साइन बी द इंडिकेट्स दॅट अपोजिट डायरेक्शन in between vertical component and downward component. हे लक्षात आलं का? आलं का? हा, आता पुढचा पेज काय सांगते पहा. मग आता इन केस इन दिस टर्म द व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस, समजा आपण धरली ux अँड व्हेलॉसिटी अलॉंग वाय ऍक्सिस कन्सिडर vy, हे कन्सिडर केलं. मग इथे आपल्याला ux ची किंमत काय मिळेल किंवा vx ची किंमत काय मिळेल तर तो हॉरिझॉन्टल कंपोनंट यू कॉस थिटा आपल्याला मिळालेला आहे. तसंच आपल्याला uy ची किंमत काय मिळेल तर uy च्या किमतीत फरक पडतो. तर uy इक्वल टू uy मायनस gt हा फरक पडतो. म्हणजे हे मायनस हा ऍडिशनल होतो इथे. म्हणजेच कायनामेटिकल इक्वेशन हा तयार होतो इन केस. आणि uy ची किंमत आपल्याला माहिती आहे आणि ती uy ची किंमत काय आहे, यू साइन थिटा. असं ठेवल्यानंतर आपल्याला ही व्हेलॉसिटी कशी मिळाली, व्ही वाय म्हणजे हा व्ही अलॉंग द वाय ऍक्सिस इज इक्वल टू यू साइन थिटा मायनस जी टी. या यू वाय ची किंमत ठेवली आपण इथे, यू साइन थिटा मायनस जी टी, असं इक्वेशन नंबर ए असं मिळालेलं आहे. कळलं? लक्षात आलं? तर आता आपण कायनामेटिकल इक्वेशन डिस्प्लेसमेंट बघूया. जसा हा कायनामेटिकल इक्वेशन तयार केलेला आहे तसाच डिस्प्लेसमेंट मध्येही अलॉंग हॉरिझॉन्टल अँड अलॉंग व्हर्टिकल बघायचं. आता आपल्याला जनरली कायनामेटिकल डिस्प्लेसमेंट हा माहिती आहे, या आर्टिकलच्या अगोदर आपण बघितलंय. एस इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी इंटू टाइम प्लस 1/2 ऍक्सिलरेशन टाइम स्क्वेअर, हे आपण काढलेलं आहे. धिस इक्वेशन कॅन बी राईट फॉर द टू डायमेन्शन along x axis and along y axis. Let this initial right along x axis. तर या ठिकाणी असं लिहू शकतो आपण, डिस्प्लेसमेंट एस एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस 1/2 जी एक्स टी स्क्वेअर.
मात्र आपल्याला माहिती आहे अलॉंग एक्स ऍक्सिसचा ऍक्सेलरेशन कसा असतोय, कॉन्स्टंट असतोय आणि तो 0 असतोय. म्हणून इथे आपण काय म्हणलं, एक्स हा कॉन्स्टंट आहे आणि इक्वल टू 0 आहे. आणि मग ती किंमत इथे पुट अप करा, ही किंमत इथे पुट अप करा. काय मिळेल बरं आपल्याला, एस एक्स ची किंमत काय मिळेल, यू एक्स टी मिळेल. म्हणजे एवढीच किंमत आपल्याला मिळेल. मग आपल्याला यू एक्स ची किंमत माहिती आहे. यू एक्स ची किंमत काय काढली आपण, म्हणून इथे यू कॉस थिटा असं लिहिलेलं आहे. हा कायनॅमेटिकल इक्वेशन, सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन डिस्प्लेसमेंट आहे आणि याची किंमत अलॉंग एक्स ऍक्सिसची जर काढली तर काय मिळते, यू कॉस थिटा इंटू टी टाइम असं मिळतो. मग आता मला सांगा, इन केस हॉरिझॉन्टल, हे हॉरिझॉन्टल झालं, अलॉंग द वाय ऍक्सिसचं बघूया. अलॉंग द वाय ऍक्सिसचं इथे पहा, एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस 1/2 ए टी ए वाय टी स्क्वेअर झालं. मग आता इथे किमती काय काय ठेवायचं आहे, या यू वाय ची किंमत एक ठेवायचं आहे आणि दुसरी किंमत कुठली ठेवायचं आहे, ए वाय ची किंमत ठेवायचं आहे. यू वाय ची किंमत काय आपल्याला माहिती आहे, यू साइन थिटा आहे आणि ए वाय ची किंमत काय आहे, मायनस जी आहे. मग त्या किमती इथे ठेवायचीत आपल्याला. तर तो इक्वेशन कसा येईल पाहूया आपण नेक्स्ट पेजवर. हा पहा इथे ठेवलंय, काय किमती आल्या इथे पहा, काय किंमत आली, यू साइन थिटा टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. तर अशा टाईपचं आपण कायनॅमेटिकल इक्वेशन काढलं. आता याचा डायरेक्शन काढायचं आहे आपल्याला. आता डायरेक्शन म्हणजे कसं, की हा कंपोनंट आहे, हे डायरेक्शन काढायचं आहे, तो किती उंचीवर आहे, कोण्या ठिकाणी आहे ते काढायचं आहे. तर मग आपल्याला ह्या जे व्हेलॉसिटी मिळालेले आहेत, यू वाय आणि यू व्ही वाय आणि काय मिळाले, व्ही एक्स, त्यानुसार म्हणजे टॅन थिटा किंवा टॅन अल्फा, डायरेक्शन म्हणले की अल्फा येतात, इज इक्वल टू समोरील बाजू, असं आपण हे काढलं होतं एक मिनिट, असं अशा टाईपचं, हे अल्फा म्हणा, हे व्ही वाय आणि हे व्ही एक्स. तर टॅन अल्फाची किंमत समोरील बाजू भागिले लगतची बाजू. तर अल्फा इज इक्वल टू म्हणजे हे डायरेक्शन इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही वाय अपाऊन व्ही वाय ऑफ टी अपाऊन व्ही व्ही एक्स टी, म्हणजे डिस्प्लेसमेंट हे असं म्हणता येईल. अशा टाईपचं हे डायरेक्शन पण काढता आलेलं आहे. तर लक्षात आलं आजचं काय काय केलं आपण.